पायरी नंबर 2 ज्यांनी पण हे कॅर्नेलियन क्रिस्टल चूज केलं आहे, त्यांच्यासाठी मला एक असं दिसतं आहे ना की तुमचं रूट चक्र आता बॅलन्स होणार आहे, म्हणजेच स्टॅबिलिटी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. कॅर्नेलियन इंडिकेट करतं सेल्फ लव अगेन, सॉरी, इट्स रिलेटेड टू फायनान्स, रिलेटेड टू लव लाईफ, रिलेटेड टू सेक्शुअल लाईफ. सो येस, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ना सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. सेक्शुअल प्लीजर, फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड सेल्फ कॉन्फिडन्स, हे मला खूप जाणवतं आहे या पाईलसाठी. ओके, आणि कार्ड्स पण इतकी सुंदर आली आहेत. एक म्हणजे 9 ऑफ कप्स, द लवर्स आणि पेशन्स. ओके, सो या कार्डवरनं मला असं दिसतं आहे ना की तुम्ही योग्य पार्टनरची तुमच्या लाईफमध्ये वाट बघत होता आणि त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आता होणार आहे. 9 ऑफ कप्स, तुमची विश फुलफिल होणार आहे, हा एक पार्ट. सेकंड, मला असं दिसतं आहे की तुम्ही वेट करत होता योग्य संधीची, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या करिअर बिल्ड करू शकता. तर ती संधीसुद्धा मला इथे येताना दिसते आणि त्या संधी तुम्ही ग्रॅब करून तुम्हाला त्याच्या एक म्हणतात ना की आउटपुट खूप चांगलं मिळणार आहे. तुमच्या मनासारख्या गोष्टी होणार आहेत, असं मला एक गोष्ट दिसत होत्या. म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही खरंच खूप वाट बघत होता, अशा गोष्टी आता तुमच्या लाईफमध्ये ॲक्च्युली येणार आहेत. आणि इट्स बाय युअर चॉईस, तुमच्या चॉईसने येणार आहेत. ओके, नंतर आपण बघतो आहोत अगेन 9 ऑफ कप्स, 5 ऑफ कप्स आणि 3 ऑफ वॉन्ड्स. सो आत्तापर्यंत तुम्ही जितकं जगलिंग करत होता तुमच्या लाईफमध्ये, प्रयत्न करत होता, निराश होत होता तरीसुद्धा प्रयत्न करत होता, तुम्ही तुमची चिकाटी सोडली नाही, याचाच तुम्हाला एक बोलतात ना की ब्लेसिंग्स म्हणून तुमच्या विश ग्रँटेड होणार आहेत. 9 ऑफ कप्स. सो येस, इथून पुढचा काळ तुमचा खूप सुंदर असणार आहे, कारण आत्तापर्यंत तुम्ही खूप मेहनत घेतली आहे, चिकाटी घेतली आहे. द मून कार्ड आणि स्ट्रेंथ कार्ड मला इंडिकेट करतात दोन्ही की तुम्हाला इंट्युशन्स लेवल तुमची खूप चांगली आहे आणि त्या इंट्युशन्समुळे तुम्ही स्वतःला खूप स्ट्रॉंग म्हणतात ना की तुमच्यातला स्ट्रॉंगपणा तुम्ही तसाच मेंटेन केला आहे. आपण असंही म्हणू शकतो की बिकट परिस्थिती होती, निगेटिव्ह परिस्थिती होती, तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावर मात केली आहे आणि यू आर रेडी टू ॲक्सेप्ट द ब्लेसिंग्स फ्रॉम गॉड, असं मला दिसतं आहे. जर अजूनही तुम्ही निगेटिव्ह थॉट्समध्ये असाल, निगेटिव्ह वातावरणात असाल, तर लक्षात ठेवा, थोडं स्ट्रेंथ ठेवा, लवकरच तुम्ही या सिच्युएशनमधनं बाहेर पडणार आहात. प्लेफुलनेस आणि फ्लॉवरिंग. सो हे लक्ष्मी मातेचं कार्ड आहे. प्लेफुलनेस मला इंडिकेट करतं की तुम्हाला हॅपी राहायची गरज आहे तुमच्या लाईफमध्ये. एकच मिनिट. येस, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ना हॅपीनेस, प्लेफुलनेस, आनंदी राहायची गरज आहे. करंट जे म्हणतात ना प्रेझेंट सिच्युएशन जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हॅपी राहायची गरज आहे. जेव्हा तुम्ही प्रेझेंटमध्ये खुश राहाल, जे आहे त्याच्यामध्ये सॅटिस्फाय राहाल, येत्या नियर फ्युचरमध्ये तुमच्या लाईफमध्ये फ्लॉवरिंग म्हणजेच पुष्पवृष्टी तर म्हणूच आपण, त्याचबरोबर फायनान्शियल गेन तुम्हाला होताना दिसत आहे. कारण लक्ष्मी माता हे कशाचं प्रतीक आहे हे प्रत्येक ईच अँड एव्हरी पर्सनला माहिती आहे. सो त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला खुश राहायला पाहिजे. ओके, असं नाही की नाटक करतोय, हा खुश आहे, नाही. ॲक्सेप्ट करा गोष्टी, जे होतं ते चांगल्यासाठी होतं आहे. सो भले आत्ता तुमच्या मनासारखं होत नसलं तर इन फ्युचरमध्ये नक्कीच होणार आहे. आणि स्ट्रेंथ कार्ड हेच सांगतं आहे. जर तुम्हाला बिझनेसमध्ये यश मिळत नसेल, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज, वेगवेगळ्या म्हणतात ना की क्रिएटिव्हिटी यूज करा आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पुढे जा. पास्टला धरून ठेवू नका, निगेटिव्ह थॉट्स करू नका, जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जाऊ शकणार नाही. तर या सगळ्या गोष्टी टाळा आणि तुमच्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी हॅपी राहा. आहे त्या गोष्टी ॲक्सेप्ट करा, स्वीकारा, खुश राहा. ओके,
इथे पण तेच सांगितलं आहे की स्टे ऑप्टिमिस्टिक आणि रोमॅन्टिक फिलिंग्स. जरी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पार्टनरची वाट बघताय, तरी तुम्ही त्याच्यावर इमोशनली डिपेंड राहू नका. स्टे ऑप्टिमिस्टिक. स्वतःला डिसिप्लिनमध्ये आणा, सेल्फ लवमध्ये आणा. एक म्हणतात ना की ग्रीडी होऊ नका की प्लीज टॉक टू मी अँड ऑल दॅट, की कोणी तुमच्यावर दया करावी असे तुम्ही पर्सन नाही आहात. सो जस्ट तुमचं सेल्फ रिस्पेक्ट आहे त्याला चूज करा. शांत राहा, स्वतःवर प्रेम करा. डेफिनेटली ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला रोमॅन्टिक फिलिंग्स आहेत ती व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येईल. पण हे मून सायकल संपू दे, कारण मून सायकल संपल्याशिवाय तुम्हाला कर्मा तुमचा हील झाल्याशिवाय तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पुढच्या गोष्टी मिळत नाहीत. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्लेफुलनेसमध्ये राहायचं आहे. ओके, नंतर आपण बघूया की काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. हेल्दी बॉडी. ओके, माय वेट इज ऑलवेज अ स्ट्रगल. माय digestive tract is sensitive to stress. Okay. I have healthy self-esteem in multiple areas of my life. I am satisfied with my ability to fit into a family, a relationship, and a career. I feel good about my intellect and my ability to have a voice in the world. सो बेसिकली प्रॉब्लेम काय आहे या पाईलवाल्यांचा, की तुम्ही स्वतःवर खुश नाही आहात. तुम्ही स्वतःमध्ये कम्फर्टेबल नाही आहात. तुम्हाला असं वाटतं की माझं खूपच वेट गेन झालेलं आहे. काहींना असं वाटतं की माझं वेट खूपच लॉस झालं आहे. आय एम नॉट अ फिट पर्सन. आय एम नॉट अ परफेक्ट बॉडी. म्हणजे एक बोलतात ना की परफेक्ट बॉडी विथ परफेक्ट स्माईल. हे गाणं मला आठवलं तर. पण एक म्हणतात ना, तुम्ही स्वतःला अशा पद्धतीने डाऊन करताय, सेल्फ एस्टीम तुमची डाऊन करताय की माझ्यामध्ये हे कमी आहे, माझ्यामध्ये ते कमी आहे. पण लक्षात घ्या की तुमचं इंटेलेक्च्युअल जे आहे तेच तुमच्यासाठी एक म्हणतात ना की सगळ्यात मोठा आवाज आहे तुमचा. तुमची बुद्धी चातुर्यच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळवून देणार आहे. बॉडीची केअर डेफिनेटली करायची असते, त्याच्यात नो डाऊट. मी असं म्हणणार नाही की तुम्ही बॉडीकडे दुर्लक्ष करा, बिलकुल नाही. तुम्हाला बॉडीकडे दुर्लक्ष नाही करायचं आहे, पण त्यासाठी स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा आहे. नो, जर तुम्ही प्रयत्न करताय आणि तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही आहे, इट्स फाईन. तुम्ही ॲडवाईस घ्या, डॉक्टर्सना भेटा, गायडन्स घ्या त्या बाबतीमध्ये आणि त्या पद्धतीने प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या बॉडीमध्ये सुधार येईल जसा तुम्हाला हवा आहे तसा. पण आत्तापर्यंत होत नाही आहे म्हणून तुम्ही कोणत्याच गोष्टीच्या लायकीच्या नाही आहात असं थिंकिंग करणं प्लीज सोडून द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची बॉडी मॅटर नाही करत. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं थिंकिंग ऑफ लेवल मॅटर करतं. तुमची बुद्धी चातुर्य लेवल मॅटर करतं. सो बिलकुलच असा विचार करू नका की आय एम नॉट अ परफेक्ट पर्सन. नो, यू आर अ परफेक्ट पर्सन. फक्त तुम्हाला तुमच्या बॉडीकडे लक्ष द्यायचं आहे. जस्ट यू कॅन गो आणि त्या गोष्टी डेफिनेटली करा, पण त्यासाठी स्वतःला कमी लेखू नका. अमेझिंग हीलर, इम्युन स्ट्रेंथर. ओके, इम्युनिटी सिस्टीम तुमची स्ट्रॉंग करण्यासाठी, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आणि प्रोटेक्टर. सो टर्कवाईज तुम्ही यूज करू शकता, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या सेल्फ एस्टीममध्ये चेंज आणू शकता, स्वतःमध्ये चेंज आणू शकता आणि स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. ओके, सो येस. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे आय एम अनस्टॉपेबल. तुम्ही खूप ब्युटिफुल पर्सन आहात आणि तुमची पर्सनॅलिटी इतकी सुंदर आहे की तुम्ही ऑप्टिमिस्टिक आहात तुमच्या स्वतःच्या बाबतीमध्ये. आणि सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ डिसिप्लिन ठेवा आणि कंटिन्युटी ठेवा. अनस्टॉपेबल राहा. तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत पोचायला कोणीच अडवू शकत नाही. ओके, या दोन हां ओके, मी तुम्हाला इथे दाखवते म्हणजे मला सांगायला सोपं पडेल. ओके, 7 ऑफ सॉर्ट्स आणि 7 ऑफ वॉन्ड्स. सो तुमचं रिलेशनशिप स्वतःशी
7 ऑफ वॉन्ड्ससारखं आहे. म्हणजेच काय की तुम्ही खुश नाही आहात, स्वतःकडेच तुम्ही पाठ फिरवली आहे. पण जेव्हा तुम्ही सेल्फ ऑब्सेस्ड बनाल, सेल्फ लवमध्ये ऑपरेट कराल, तेव्हा तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट कराल. किती सुंदर पद्धतीने इथे चित्रित केलेलं आहे की स्वतःशी आपण म्हणजे तुम्हाला असं वाटतं, तुम्ही मला बोलाल की हे तर 2 व्यक्ती आहेत, तर हे व्यक्ती म्हणजेच आपल्या मनामधले डिवाइन मॅस्क्युलिन, डिवाइन फेमिनाईन एनर्जी. स्त्री ऊर्जा, पुरुष ऊर्जा तुमची बॅलन्स नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखताय. पण जेव्हा तुमची पुरुष ऊर्जा आणि स्त्री ऊर्जा बॅलन्स कराल, तेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कराल. सो इट्स अ सेल्फ लव. असं मला जाणवतं आहे की येस, तुम्हाला सेल्फ लवची गरज आहे, सेल्फ पॅशनेट व्हायची गरज आहे. तुम्ही स्वतःवर जेव्हा प्रेम कराल ना, तेव्हा इतर व्यक्तीसुद्धा तुमच्यावर प्रेम करतील. या गोष्टी सगळ्या आहेत त्या भले स्लोली घडतील, पण डेफिनेटली घडतील. ओके. नंतर आहे 3 ऑफ पेंटिकल. येस, स्वतःच्या स्किल डेव्हलप करा. तुम्हाला फायनान्स हा मिळणारच आहे. जर कोणाची हेल्प लागली तर तुम्ही हेल्प नक्कीच घेऊ शकाल. आणि लास्ट कार्ड आहे जजमेंट कार्ड. जजमेंट कार्ड असं कार्ड आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की तुमची विश फुलफिल होणार आहे. सो स्टार्ट पण विश फुलफिलमेंटने झाली आहे आणि एंडिंग पण विश फुलफिलमेंटने होती आहे. सो यू आर अ ब्लेस्ड पर्सन. सो अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्या योग्य इच्छा डेफिनेटली पूर्ण होत आहेत. तुमची जर हॅपी मॅरिड लाईफची फॅमिलीची इच्छा असेल ती पूर्ण होती आहे. मॅरेज करायची इच्छा असेल ती पूर्ण होती आहे. एखादी डील फायनल करायची असेल ती इच्छा होती आहे. प्रॉपर्टी घ्यायची इच्छा आहे ती पूर्ण होती आहे. किंवा एखादी लीगल गोष्टींमध्ये अडकला असाल तर त्यातनं तुम्ही बाहेर पडताय. सो जस्ट एक म्हणतात ना की हॅपी राहा आणि स्वतःला ॲक्सेप्ट करा. देव जे तुम्हाला ब्लेसिंग्स देणार आहे त्याला तुम्ही ॲक्सेप्ट करा. लव युअर सेल्फ. स्वतःला असं हे नका करू, कमी नका लेखू. यू आर द स्पेशल वन, चोजन वन. ओके. सो एव्हरी पर्सन इज युनिक, एव्हरी पर्सन इज अ ग्रेट ॲबिलिटी. फक्त तुम्हाला ती सर्च करायची असते, स्वतःची ॲबिलिटी, आणि स्वतःला शाईन करायचं असतं. ओके. सो आय होप हे रीडिंग तुम्हाला आवडलं असेल, तुमच्याशी रिलेट झालं असेल. जर तुमच्याशी रिलेट झालं, तुम्हाला आवडलं, तर माझा यूट्यूब चॅनल डिवाइन गायडन्स 111ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नक्कीच मांडा. मला तुमचे अभिप्राय जेव्हा तुम्ही मला मांडता तेव्हा मला समजतं की आपण किती कनेक्टेड आहोत एकमेकांशी. आणि त्याचबरोबर माझा यूट्यूब चॅनल डिवाइन गायडन्स 111ला तुम्ही जर शेअर करत असाल इतर व्यक्तींना, तर ते एक म्हणतात ना की चांगलं काम करत आहात, गुड कर्मा तुम्ही क्रिएट करत आहात. सो येस, तुम्ही इतरांनाही माझा व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की सांगू शकता. थँक्यू सो मच. बाय. गॉड ब्लेस यू.